आणि आपण पाहतो या युद्धाची धग सगळीकडे बसते आणि त्याचेच परिणाम बरेच जाणवतात। आपण सुरुवातीला बातमी पाहणार आहोत धुळ्यामध्ये सूर्यकिरणांपासून स्वयंपाक बनवणारा सोलर कुकर आणला गेलाय। त्याचे संशोधन केलेलं आहे प्रोफेसर अजय चांडक यांनी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा मोठा तुटवडा जाणवतोय आणि गॅस मिळत नाही, त्यामुळे स्वयंपाक बनवण्यासाठी संकट उभं राहत आहे। मात्र यावर पर्याय म्हणून धुळ्यामधील प्रोफेसर अजय चांडक यांनी त्यांच्या सोलार कुकरची मोठ्या प्रमाणावर मागणी होताना पाहायला मिळते। साधारणपणे 20 ते 25 वर्षांपासून सोलारवर वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करून अजय चांडक यांनी सोलार कुकर सारखे प्रोडक्ट विकसित केले। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारत देशावर गॅस तुटवड्याचे एक मोठं संकट उभं राहिलं आणि यामुळेच सर्वत्र आपण जर बघितलं तर गॅस एजन्सीच्या बाहेर मोठमोठ्या रांगा या गॅस घेण्यासाठी लागलेल्या आहेत। मात्र धुळ्यातील अजय चांडक यांनी एक संशोधन केलं होतं, ज्यात सूर्यकिरणापासून ते स्वयंपाकघरापर्यंत स्वयंपाक हा बनवता येणार होता। आणि या संपूर्ण संशोधन नेमकं काय केलेलं आहे त्यांनी, या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत अजय चांडक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल सर, कशा पद्धतीने तुमचं मॉडेल विकसित केलं? सोलर कुकर मध्ये आम्ही सुरुवात 1999 साली झाली होती आणि हे जे मॉडेल दिसतंय आपल्याला हे SK14 म्हणून एका ज्या आयरिश जर्मन संशोधकांचं आहे आणि त्याच्यात आम्ही बऱ्याच सुधारणा केल्या, भारतात कसं त्याला वापरता येईल। आणि साधारणतः 2000 सालांपासनं हे आम्ही जे चेंजेस केलेलं डिझाईन आहे ते वापरत होतो आणि हे या प्रकारचं डिझाईन आहे आणि बऱ्यापैकी जगात माहिती आहे लोकांना याबद्दल। जवळजवळ सगळ्यात स्वयंपाक करता येतो याच्यावर। म्हणजे जे बॉक्स कुकर असतात जुने त्यांच्यावर फक्त उकडण्याचं काम करता येतं, बॉइलिंग करता येतं। याच्यावर तळण पण होतं, पोळ्या सोडून जवळजवळ सगळं होतं। टेक्निकली पोळ्या पण होतात, पण आता उन्हात उभं राहून कोणी पोळ्या करणार नाही। पण बाकी सगळ्या गोष्टी जसं हे ठेवलं आणि तुम्ही आत गेलात की ते आपोआप होत राहतं। किती वेळ, आता समजा आपण कुकर लावलं त्याच्यानंतर किती वेळ लागत असेल? साधारणतः कुठल्याही कुकिंगला गॅसवर जेवढा वेळ लागतो ना त्याच्या असं समजा तुम्ही त्याच्यापेक्षा 1.25 पट किंवा 1.5 पट वेळ लागतो। म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही गॅसवर 20 मिनिटात करत असाल तर याच्यावर 30 मिनिटात होईल। अमोल राजपूत, पुढे न्यूज, धुळे। आणि यानंतर जाऊयात आपण पुण्यामध्ये गॅस मिळत नसल्यामुळे लाकडी कोळशाची मागणी सध्या बरीच वाढलेली आहे, कारण की हॉटेल व्यावसायिकांनी कोळशाचा वापर सुरू केलेला आहे। कोळशाच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून कोळशाची प्रचंड मागणी वाढल्याची माहिती व्यापारी देतात, तर ज्या ठिकाणी 10 पोती कोळसा लागायचा त्याच ठिकाणी आता 25 पोत्यांची मागणी व्यापाऱ्यांकडून होती आहे। कोळशाचे भाव प्रति किलो 3 ते 4 रुपयांनी वाढलेले आहेत। अमेरिका युद्धामुळे जो गॅस तुटवडा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो हॉटेल व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाला आहे। मात्र आता हॉटेल व्यावसायिक पर्यायी व्यवस्था म्हणून जे आहे ते पारंपरिक कोळसा इंधन जे आहे ते वापरण्याकडे त्यांचा कल वाढलेला पाहायला मिळतोय। कारण गॅस नंतर जर सर्वात जास्त साहित्य इंधन म्हणून वापरलं जाणार आहे ते कोळसा सोयीस्कर आहे हॉटेल चालकांना। कारण लाकडं जाळून जर धूर होत असेल तर सोसायटीमध्ये त्याच्या तक्रारी निर्माण होतात। त्यामुळे इतके दिवस जे कोळशाची मागणी कमी होती ती आता जी मागणी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे व्यापारामध्ये सुद्धा मोठी तेजी जी आहे ती पाहायला मिळते। ज्या ठिकाणी कोळसा हॉटेल व्यावसायिक ज्या ठिकाणी 10 पोते कोळसा घ्यायचे त्या 10 पोते विक्री व्हायची त्यापेक्षा जास्त विक्री होत असल्याचं सगळे व्यापारी सांगतायत आणि कोळशाने प्रदूषण होत नाही, त्यामुळे ते सुद्धा वापरण्यासाठी सोयीस्कर असल्याने हे सगळे हॉटेल व्यावसायिक याला प्राधान्य देत आहेत। या सगळ्या कोळशाची मागणी जी आहे ती वाढलेली आहे। हॉटेल व्यावसायिक सुद्धा आता हॉटेल व्यवसाय बंद ठेवू शकत नाही, त्यामुळे पर्यायी इंधनाचा वापर करावा लागणार आहे। त्यासाठी कोळसा असेल, लाकूड असेल, इलेक्ट्रिक शेगड्या असतील, या सगळ्याचा वापर करण्याकडे हॉटेल व्यावसायिकांचा कल वाढला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। आणि परिणामी कोळशाची मागणी आता बरीच वाढलेली आहे। दुसरीकडे राज्यभरात गॅस एजन्सीज बाहेर नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्यात। सिलेंडर तुटवड्याच्या भीतीने एजन्सी बाहेर नागरिकांची एकच गर्दी दिसतेय। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि त्यामुळे नागरिक जीवनावश्यक वस्तूंसाठी जीवाचा अक्षरशः आटापिटा करताना पाहायला मिळत आहे। गॅसचा तुटवडा असल्यामुळे नागरिक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तासनतास रांगेमध्ये उभे राहत आहेत। गॅस सिलेंडर मिळणार की नाही या भीतीनं सकाळपासूनच नागरिक गॅस वितरण ऑफिस बाहेर रांगा लावताना दिसलेले आहेत। गॅस एजन्सी समोर पहाटे 3 वाजल्यापासून नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे।
गॅस मिळणार की नाही या भीतीनं उपाशीपोटी नागरिकांनी ठाण मांडल्याचं चित्र आहे आणि तीच ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय मुंबईच्या धारावीमधून, पुण्याच्या सिंह रोड परिसरातून आणि संभाजीनगरच्या बजाज नगरमधून। सिलेंडर तुटवड्याच्या भीतीनं एजन्सी बाहेर नागरिकांची ही अशी गर्दी पाहायला मिळते। राज्यभरात गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या आणि मुंबईमधून ही दृश्य आपण पाहतोय। जे नागरिक आहेत ते सकाळपासूनच या सिलेंडरसाठी रांगा लावून उभे आहेत। ही दुसरी दृश्य आहेत नवी मुंबईमधून लहान मुलांना घेऊन नागरिक कसे रस्त्यावर उतरलेले आहेत त्या सिलेंडरसाठी पाहायला मिळते। तिसरीकडे पुण्यामध्ये मुख्य सचिवांनी आवाहन केलं तरी सुद्धा पुण्यामध्ये नागरिकांच्या रांगा लागतात। दुसरीकडे नागपूरमधून सुद्धा हे दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची काहीशी परिस्थिती उद्भवलेली आहे। तर संभाजीनगरमध्ये सिलेंडरसाठीचं ऑनलाईन बुकिंग बंद केलं गेलेलं आहे। सर्व्हर डाऊन झाले आणि त्यामुळे गॅससाठी ऑनलाईन बुकिंग नाही आहे। दुसरीकडे ऑनलाईन बुकिंग होत नसल्यामुळे नागरिकांची एजन्सीवर गर्दी पाहायला मिळते। एकीकडे घरात गॅस नाही आहे, दुसरीकडे ऑनलाईन नोंदणी होत नाही आहे आणि एजन्सीमध्ये सुद्धा गॅस नाही। अशा परिस्थितीत करायचं तरी काय, अशा द्विधा मनस्थितीमध्ये नागरिक अडकलेले आहेत। या ऑनलाईन बुकिंग होत नाही। आम्ही इथपर्यंत आलो तरी ते म्हणतात की जो 9 तारखेचं ज्याचं आहे त्यालाच इथं सिलेंडर मिळेल, बाकी ऑनलाईन बुकिंग तर होत नाही आणि काढणं पण बुकिंग करत नाही। आता काय नेमकं कारण काय सांगा? ते होत नाही म्हणे, ते तुम्ही याच्यावर करा म्हणे, ते तो नंबर दिलेला आहे आणि त्याच्यावर काही होत नाही। ऑनलाइन बुकिंग हो रही है पर उसको टाइम लग रहा, क्यों हर कस्टमर बुकिंग के लिए बैठे हुआ है तो उसको टाइम लगने वाला है और ऑनलाइन बुकिंग करे बाद ही सिलेंडर मिलेगा, बगैर बुकिंग करे सिलेंडर नहीं मिलेगा। हाँ, काही लोकांचं असं म्हणणं आहे आम्ही 2 दिवसापासून ते करतोय मात्र होत नाहीये। मग अशा परिस्थितीमध्ये काय पर्याय काय आहे? नहीं बगैर बुकिंग को तो देना नहीं है क्योंकि इतना स्टॉक नहीं है। जब तक बुकिंग नहीं करेंगे जब तक सिलेंडर तो मिलने वाला है नहीं। सर ऑनलाइन बुकिंग करना इतना है, थोड़ा रुक रुक के करना है, बुकिंग हो रही। हाँ, ऑनलाइन बराबर बुकिंग हो रही है। हाँ, क्या हर तो कस्टमर से पूछ सकते हैं ऑनलाइन बुकिंग हो रही नहीं हो रही, बराबर बुकिंग हो रही है और कस्टमर से पूछ लो आप। गॅस टंचाई विरोधात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। गॅस सिलेंडरचा पोस्टर घेऊन विधान भवन परिसरात त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली। पटोले आणि वडेट्टीवारांकडून सिलेंडर सरेंडरच्या घोषणा दिल्या गेल्या। भाजपचे आमदार चित्रा वाघ यांच्या समोर या घोषणाबाजी देताना ते पाहायला मिळत आहे। नागरिक गॅस टंचाईनं त्रस्त असताना सरकार झोपलंय असं सुद्धा पटोले म्हणतात। सरकारच्या पापाचे परिणाम जनतेला भोगावे लागतात असंही पटोलेंचं म्हणणं आहे। मुंबई शहरातले अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल आता बंद झालेत। कामगार सुद्धा त्या ठिकाणी जे काम करणारे होते त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आणि सरकार अजूनही झोपलेलं आहे। आजही हे सरकार दुरुस्त झालं नाही। यांनी कोणाच्या हातपाय पळायचे आहेत त्यांनी पळाव्यात, कारण की हे एप्स्टीन फाईलच्या परिणामामुळे यांच्या पापामुळे जनतेला या पद्धतीचं वाऱ्यावर सुटता येणार नाही, ही भूमिका आमची आहे। आणि म्हणून आज ह्या सरेंडरला आम्ही घेऊन इथं आलो। सरेंडर त्यांनी द्यावे ही। आणि संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा वाहनांच्या एलपीजी गॅसमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आज पुन्हा एलपीजी गॅसमध्ये 8 रुपयांनी वाढ झाली आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये 26 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे। 62 रुपये लिटर असलेला एलपीजी गॅस 88.95 जवळपास 89 रुपयांवर पोहोचलाय। या दरवाढीनं संभाजीनगरच्या रिक्षा चालकांचा अक्षरशः कंबरडं मोडलाय आणि गॅसचा तुटवडा आहे त्यामुळे हॉटेल्स बंद झाल्यामुळे पंढरपूरमध्ये भाजी मार्केट पूर्णपणे ओस पडल्याचं दिसून आलं। फक्त 10%च भाजी विक्री होत असून खराब झालेली भाजी दररोज जनावरांना किंवा कचऱ्यात टाकण्याची वेळ या भाजी विक्रेत्यांवर आली आहे आणि त्यामुळे युद्धाची झळ गॅस आणि हॉटेलनंतर आता थेट सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांना सुद्धा बसतीये। सध्या इराण आणि इराकच्या युद्धामुळे सध्या परिणाम आता आपल्याला व्यवसायावर होताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं तर आपण भाजी मंडईवर सुद्धा व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला आपल्याला पाहायला मिळतंय। युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे,
व्यावसायिकांना गॅस मिळत नसल्यामुळं भाजी मंडईत सुद्धा ओस पडलेले आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवसापासून व्यावसायिक सुद्धा हॉटेल व्यवसाय सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं भाजी कुठंतरी विक्रेत्यावर सुद्धा परिणाम झाला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर हा नाशवंत पदार्थ आहे की जो रोज टाकून दिला जातो आणि तयार केला जातो. भाजी विक्रेते माझ्या बरोबर आहेत, काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल की आज भाजी विक्रेत्याचा काय परिणाम होतोय? परिणाम युद्धामुळे भरपूर झालेला आहे. जे सकाळ सकाळी जे ऑर्डर जात होत्या हॉटेलला पूर्ण ठप्प झालेला आहे. जे 70-80% जी माल जात होता, 20% आपलं 20-40% आपलं घरगुती जात होतं, पण पूर्ण युद्धामुळे ती हॉटेल बंद झाल्यामुळं सगळं सिलेंडरमुळं नुकसान झालेलं आहे. हॉटेल व्यवसायाला किती माल जात होता आणि घरगुती किती जात होता? घरगुती 30-40% जात होता, 70-80 तरी हॉटेलवाल्याला जातो सकाळी ऑर्डरला. पण आता ते सुद्धा सगळं बंद झालेलं आहे. थोडक्यात माल शिल्लक राहतो, दररोज भरून ठेवावा लागायला लागला. जे दररोज 2-2, 3-3 कॅरेट जे माल जात होता टमाट्याचा, ती 1 कॅरेट सुद्धा खपायचं मुश्किल झालेलं आहे. वांग्याची 2-3 कॅरेट जायचे, ती आज 1 कॅरेट खपायचं सुद्धा अवघड झालेलं आहे. एवढं म्हणजे परिस्थिती बेकार चालू आहे. मार्केटमध्ये गिराईक नाही, काय नाही. आपण बघितलं तर युद्धाचा परिणाम सुद्धा भाजी मंडईवर आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन JD समी, माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. पंढरपूरमधले भाजी मार्केटची परिस्थिती आपण जाणून घेतो. तर अक्षरशः हे मार्केट्स ओस पडलेले आहेत. यानंतर जाऊयात रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीतल्या गॅस एजन्सीच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शांतादुर्गा गॅस एजन्सीची पाहणी केली आहे. यावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. एखादी देशांमध्ये होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका कुठेतरी भारतामध्ये पडताना दिसतो. रत्नागिरीमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या 6 दिवसापासून नागरिकांच्या या गॅससाठी रांगा होताना या ठिकाणी दिसतात. या संदर्भात या ठिकाणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल सर यांनी पूर्णपणे चेकिंग केलेली आहे. स्वतः फील्डवरती आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत सध्याची काय परिस्थिती आहे रत्नागिरीमध्ये? आज मी शांतादुर्ग हे जे आपल्याकडे एक गॅस एजन्सी आहे HPCLची, याचं मी निरीक्षण केलं. या निरीक्षण दरम्यान मला असं सुचवलं आहे की या ठिकाणी जवळपास 3000 गॅसचा साठा आहे, गॅस सिलेंडरचा. तो हे एक चांगला साठा आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढी आवश्यकता आहे डेलीची त्याच्यापेक्षा आपल्याकडे जवळपास 2-3 पट साठा सगळी एजन्सीजकडे उपलब्ध आहे. मला सर्व नागरिकांना ही सूचना द्यायची आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारची घरगुती गॅसची शॉर्टेज किंवा कमी नाहीत. जर आपल्याला काही ऑनलाईन बुकिंग करताना अडचणी येत असेल, 45 दिवस असा काही मेसेज येत असेल, तो आपण आपल्या हेल्पलाईन नंबरवर काढू शकतात. परंतु ते पण टेक्निकल ग्लिच जे होता ते दूर करण्यासाठी आपण यांना माहिती दिली आहे. ते काही दिवसामध्ये ते पण काढणं जाईल. परंतु सर्वांना 20 ते 25 दिवसामध्ये जे शासनाची गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे गॅसचा पुरवठा मिळणार आणि कुठल्याही प्रकारच्या शॉर्टेज आपल्या जिल्ह्यामध्ये गॅसबद्दल नाहीत, हे मला सर्वांना सूचना द्यायची. सर, 45 दिवसाचं आपण बोलताय, कुठे एजन्सीला या संदर्भात काही अधिक सूचना दिल्या गेलेल्या आहेत? 45 दिवस साठी हे जे थोडासा एक टेक्निकल एरर झाला होता, काहीतरी त्यांचा मिक्सअप झाला होता, त्याबद्दल आम्ही शासनाला पण कळवलं आहे. त्याच्यामध्ये वरिष्ठ स्तरावर पण नोंद घेण्यात आलेली आहे आणि सर्वांना सूचना दिली आहे की 25 दिवसामध्ये सर्व नागरिकांना पुरवठा गॅस एजन्सीजने द्यायचे आहे. ते आम्ही निर्देश या एजन्सीजला पण दिलेला आहे. तो सर्व लोकांना 25 दिवसामध्ये गॅसचा पुरवठा मिळणार. नक्कीच आपण पाहिलं तर स्वतः जिल्हाधिकारी रत्नागिरी या ठिकाणी येऊन हे चेकिंग केलेली आहे आणि 25 दिवसामध्ये सर्व हा जो पुरवठा हा सुरळीत होणार. नागरिकांनी पॅनिक होऊ नये असे आवाहन देखील प्रशासन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी. मात्र आता युद्धाची झळ जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला सुद्धा बसू लागली आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे इथला हॉटेल व्यवसाय संकटात सापडलेला आहे. ताडोबाचा हंगाम आता जोरात सुरू झालेला असून पर्यटकांची मोठी आवक इथं असते. पुढील महिन्याभराचं बुकिंग फुल आहे. एकीकडे पर्यटकांची गर्दी वाढते तर दुसरीकडे या पर्यटकांच्या भोजन व्यवस्थेची चिंता सुद्धा हॉटेल व्यावसायिकांना भेडसावते. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झाला आणि त्यामुळे स्वयंपाकघरात शुकशुकाट पाहायला मिळतोय. छोट्या टपऱ्यांची सुद्धा हीच अवस्था आहे. कुणाकडे 8 दिवसांचा, कुणाकडे 10 दिवसांचा तर कुणाकडे 15 दिवसांचा सिलेंडरचा साठा शिल्लक आहे. त्यानंतर काय असा प्रश्न सुद्धा सर्वांना त्रस्त करतो. सध्या परिस्थिती आमची अशी झालेली आहे की सिलेंडरची कमतरता पडलेली आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे गेस्टला आम्ही जे अनलिमिटेड जेवण होतं ते आम्ही आता मोजकं जेवण देत आहे गेस्टला. आणि ते आम्ही जेवणाचे पण बाहेरचे ऑर्डर घ्यायचे आलेले कोणाचे, ते पण आम्ही सध्या बंद केलेले आहे. त्याच्यामुळे आमच्या इन्कमवर पण परिणाम होत आहे. आणि असं झालं आहे की फोन लावला तरी सिलेंडर मिळून नाही राहिला आम्हाला आता.
आता सिलेंडर आमच्याकडे असं आहे की जे लावलं आहे गॅसला तेच चालू आहे. ते मोजकं सिलेंडर तर 2-4 दिवस चालेल तर चालेल. नंतर सिलेंडर आम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे आमचं पण कसं काय होणार ते आम्हाला समजून नाही राहिलेलं आहे. आता वेळ अशी आलेली आहे की आम्ही आता रिसॉर्ट बंद करण्याच्या तारखेवर आलेला आहे आमचा आता.